नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. अनिल आय हॉस्पिटल तर्फे सर्वात मोठी विजन वॉक. आपल्या डोळ्यांसाठी नेत्ररक्षा मोहीम. डोंबिवली येथील प्रसिद्ध अनिल आय हॉस्पिटल तसेच महाराष्ट्र ऑप्थल्मोलॉजिस्ट सोसायटी MOS ग्रुप IMA डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्ररक्षा डायबेटिस आय अवेअरनेस वॉक ही भव्य जनजागृती मोहीम रविवार नोव्हेंबर 16 रोजी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. डोंबिवलीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर नेत्रजागृतीसाठी एक मोठी मोहीम राबविली जात असून या आरोग्य सेवा माध्यमातून नागरिकांना मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या आजाराबद्दल आणि अंधत्व टाळण्यासाठी वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून देण्याचा हेतू आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आवर्जून उपस्थितीत राहणार आहेत. सुमारे 2000 पेक्षा अधिक नागरिक या जनजागृती वॉक मध्ये सहभागी होणार आहेत. तसेच कॉलेज विद्यार्थी, रोटरेक्ट क्लब, विविध सामाजिक व धार्मिक संस्था, डायबेटोलॉजिस्ट, डॉक्टर तसेच डोंबिवलीकर मोठ्या उत्साहाने सहभागी होणार असल्याचे मत डॉक्टर अनघा हेरूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या नेत्ररक्षा रॅलीची सुरुवात सकाळी ठीक 7 वाजता डोंबिवलीचे दैवत श्री गणेश मंदिर रोड येथून होणार असून सकाळी बरोबर 9 वाजता त्याच श्री गणेश मंदिर ठिकाणी समारोप करण्यात येईल. रॅलीचे समारोप झाल्यानंतर अनिल आय हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अनघा हेरूर आणि MOSचे अध्यक्ष हे उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. अनिल आय हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण फडतरे, मार्केटिंग व्यवस्थापक जय चौधरी यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क करण्यासाठी मोबाईल क्रमांक 982188771 आणि 8108881555 वर कॉल करण्याचे अनिल आय हॉस्पिटल टीमने नागरिकांना आवाहन केले. तर आमचं महाराष्ट्र ऑप्थल्मॉलॉजिकल सोसायटी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभरात जे डोळ्याचे डॉक्टर्स आहेत, संख्या जवळजवळ 3600च्या आसपास आहे. तर आमचे जी ऑर्गनायझेशन आहे त्याचं मेन एम्स हे आहे की आपण मॅक्झिमम लोकांमध्ये सोसायटीमध्ये अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे, जनजागृती निर्माण करणं गरजेचं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या डोळ्यांच्या विकाराबद्दल. दुसरं म्हणजे आमचे जे ऑर्गनायझेशनचे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी अकॅडमिक एज्युकेशनल इनिशिएटिव्ह वगैरे असतात, ते सगळे आमचे चालू आहेत. आता जे बर्निंग इंडिया इज द डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड, म्हणजे इंडियामध्ये सर्वात जास्त डायबेटिक पेशंट्स आहेत. ओके, आणि हे एवढं जास्त पसरलेलं आहे की त्याची जी एज ग्रुप आहे ज्याच्यामध्ये डायबिटीज होतो हे पण कमी कमी होत चाललंय. म्हणजे एक समजा 30-40 वर्षापूर्वी आपल्या आजी आजोबांना डायबिटीज असतं हे माहिती होतं, पण आपल्याला किंवा आपल्या आईवडिलांना डायबिटीज असणं हे माहिती नव्हतं. पण आजकाल इव्हन 20s-30s मध्ये सुद्धा डायबिटीज दिसायला लागले आणि खूप जास्त प्रमाणात. त्याची वेगवेगळी कारणं आहेत, कारण आपलं डाएट पूर्ण बदललंय. फास्ट फूड, स्विगी, झोमॅटो, आपण घरी जेवण न बनवता पटकन मागवतो, फास्ट फूड खातो. आपलं एक्सरसाइज, फिटनेसकडे हे कमी असतं कारण वेळ नाही, सगळे धावत असतात आपल्या कामामध्ये. म्हणून एक्सरसाइजकडे जे आपलं इग्नोरन्स होतो किंवा निग्लेक्ट होतो, त्याच्यामुळे सेडेंटरी लाईफस्टाईल, एका ठिकाणी बसूनच काम करणं, त्याच्यामुळे आपला फिटनेस कमी होतो आणि म्हणून इन्सुलिन रेझिस्टन्स वाढत जातो, डायबिटीजचं प्रमाण वाढत जातं, स्ट्रेस लेवल्स वाढलेले आहेत. खूप यंग पेशंट्स आजकाल यायला लागले की एका डोळ्यात विजन कमी आहे, दोन्ही डोळ्यात विजन कमी आहे. मग विचारल्यावर सांगतात आम्हाला 2-3 वर्षापासून डायबिटीज आहे. मग जेव्हा आम्ही त्यांना विचारतो की मी कधी डोळ्याचं चेकअप केलंय का, नाही आम्हाला गरज नाही वाटली. शुगरचं चेक करतो अधूनमधून, पण डोळ्याच्या चेकअपची गरज वाटली नाही का, कारण त्यांना दुखलं नाही किंवा सुरुवातीला त्रास झाला नाही आणि त्यांना कोणी सांगितलं पण नाही. हा प्रॉब्लेम आहे, अवेअरनेस कमी आहे. पण जेव्हा आपण त्यांचे डोळे चेक करतो तेव्हा ऑलरेडी खूप ऍडव्हान्स चेंजेस झालेले असतात. डोळ्यामध्ये रक्तस्राव झालेला असतो, डोळ्याचे रक्त पुरवठा कमी झालेली असते, ठिकठिकाणी ब्लड वेसल्स लीक होत आहेत. हे कुठे थांबवायचं? जर आपण तो वेळेवर डिटेक्ट केलं असतं, वेळेवर ट्रीट केलं असतं, तर तो आपण ऍडव्हान्स्ड होण्याच्या अगोदरच आपण ते प्रॉब्लेम थांबवलं असतं. यंग पेशंटची विजन जेव्हा लॉस होते तेव्हा फक्त त्यांचंच नव्हे, त्यांच्या फॅमिली आणि सोसायटीला त्याचा दुष्परिणाम होतो. सो ॲज डॉक्टर्स आपली एक ऑब्लिगेशन आहे टू द सोसायटी, टू द पीपल,
की आपण त्यांना नेत्रसेवा तर देणारच आहोत, देतोच आहोत, पण त्याच्याच बरोबरीने त्यांना त्यांच्या आजाराबद्दल इन डेप्थमध्ये माहिती देणं, इट बिकम्स अवर मॉरल अँड सोशल ऑब्लिगेशन. त्याच्यासाठी आपण हे रॅली करतोय 16 नोव्हेंबरला संडे सकाळी 7 वाजता, जे इथे गणपती मंदिर या रस्त्यावरच असणार आहे. आणि मग आपण एक वॉक करणार आहोत. वी आर इन्व्हॉल्ड मल्टिपल ऑर्गनायझेशन्स ऑल्सो, IMA आणि इंडियन मेडिकल असोसिएशन, डोंबिवली एक सांस्कृतिक परिवार त्यांना पण आहे, आणि बरेच रोटरी, काही शाळा, स्कूल्स पण आहेत, जेणेकरून लोकांपर्यंत ही बातमी पोचली पाहिजे. आमचं एकच हेतू आहे की कुठलंही डायबेटिक डोंबिवलीमध्ये असेल तर त्यांना ही बातमी पोचली पाहिजे, आणि त्यांनी जिथे असेल तिथे डोळ्याचे चेकअप करून घेऊया. त्याच्यामधून ऑलमोस्ट 20% आर हॅव्हिंग आय प्रॉब्लेम्स ड्यू टू डायबिटीज, म्हणजे डायबेटिक रेटिनोपॅथी. म्हणजे तुम्ही विचार करा की ज्यांना ज्यांना डायबिटीज आहे त्याच्यातले 20% लोकांना डोळ्यावर ऑलरेडी दुष्परिणाम आहेत किंवा होणार आहे. त्याचे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांना डायबिटीजचा पिरियड ऑफ डायबिटीज वाढत जातो, जसं 5 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष, तसंच रिस्क वाढत जाणार. म्हणजे ज्यांना 10 वर्ष आहे ना डायबिटीज, त्यांना 80% चान्स आहे की त्यांना होणारच, आज ना उद्या. प्लस तुमचा कंट्रोल कसं आहे, नॉर्मल राहतं की वर खाली होत असतं. आमच्याकडे आता जे ट्रीटमेंट घेतात ना, आम्ही खूप त्यांच्यावर उपचार पद्धती करतो, खूप मेहनत घेतो, इम्प्रूव्हमेंट होते, पण कधी कधी वर खाली होतं. तेव्हा ते म्हणतात, अहो आता शुगर नॉर्मलला आली आहे ना, मग आता का ट्रीट होत नाही. पण त्यांना डायबिटीज आहे 20 वर्षापासून, आणि 15 वर्ष, 18 वर्ष वर खाली होत राहिलं, तेव्हा त्यांनी दुर्लक्ष केलं. शुगर वाढलं तरी ठीक आहे, आंब्याचं सीझन आहे, आत्ताच खायला मिळणार ना, काय होणार. एकाच दिवशी गोळी नाही घेतली, एक्सरसाइज नाही केलं, स्ट्रेस लेवल्स वाढले, BP पण वाढला, हिमोग्लोबिन पण कमी झालं. त्यावेळेला त्यांना त्याचा इम्पॉर्टन्स नाही कळला. जेव्हा आता डोळ्यावर दुष्परिणाम झाला, 18 वर्ष पुअर कंट्रोल, आणि आता मात्र आपण कंट्रोल ठेवून 18 वर्षाचा जो प्रॉब्लेम झाला ते कुठे जाणार, ते शेवटी आपल्यालाच भोगायला लागतं. हे त्यांना कळत नाही. वडली कॉलेज, ऑलमोस्ट सगळ्या कॉलेजचे प्रिन्सिपल्स आणि सरांनी खूप चांगलं प्रोत्साहन दिलं. साधारणतः कॉलेजचीच मुलं आम्ही जवळ 700-800 मुलं आहेत. आपल्या IMA सुद्धा आपल्यासोबत आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन, IMA डोंबिवलीचे जवळजवळ काही डॉक्टर्स बऱ्यापैकी येण्याची अपेक्षा आहे. आमचे स्टाफ, रिलेटिव्ह, इतर काही आमचे सहकारी आहेत. असं अंदाजे आमचा 1,500 ते 2,000 लोकांची अपेक्षा आहे की उद्या त्या पद्धतीने. आणि रोटरी क्लब आणि रॉट्रॅक आणि इनरव्हिल क्लब ह्यांचंही खूप छान आम्हाला भेटलं. मॅडमनी स्वतः बऱ्याच जणांना स्वतः इन्व्हिटेशन दिलेले फोन करून, आणि साहेबांचं तर आम्हाला डोंबिवलीकर सांस्कृतिक ग्रुप असल्यामुळे साहेबांचाही आम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट आहे, तर त्यांच्या मार्फत बरेच वाचवलंय. आणि जेव्हा लहान मुलांमध्ये होतं ना, तेव्हा ते खूप सिरियर, वी हॅव लॉट ऑफ चिल्ड्रन ज्यांचं आम्ही मॉनिटरिंग करतोय, क्लोज मॉनिटरिंग करतोय, पण ते एकदम झपाट्याने वाढू शकतात. तुमच्याकडे पण रुग्ण येत असतात, एवढे डायबेटिक्स असतील त्यांच्यामध्ये 20% तरी असणारच. म्हणून त्यांनी निदान वन्स एव्हरी इयर शुगरच्या आधी चेक करायला पाहिजे, म्हणजे अर्ली डिटेक्शन. कारण जेव्हा डायबेटिक पेशंटचा डायबिटीज डिटेक्ट होतो, असं नाही की त्या दिवशीपासूनच डायबिटीज आहे, त्यांना कदाचित काही महिने, काही वर्षापूर्वी असेल, पण तो समजला नसेल. कारण त्याचे जे सिम्पटम्स आहेत ते काही लोकांना पटकन समोरून येतात, काही लोकांना पटकन नाही करतात. मी डॉक्टर अनघा हेरूर, मेडिकल डायरेक्टर अनिल आय हॉस्पिटल आणि महाराष्ट्र ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीची प्रेसिडेंट. या संडेला 16 नोव्हेंबर ठीक 7 वाजता अनिल आय हॉस्पिटल, महाराष्ट्र ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार, आम्ही सगळ्यांनी मिळून एक रॅलीची आयोजन केलेलं आहे. हे जे रॅली आहे त्याचं नाव आहे नेत्र रक्षा, आणि ते सुरुवात होणार आहे सकाळी 7 वाजता गणपती मंदिर रोडवर. आणि त्याचा मेन उद्देश आहे की डोंबिवलीमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी बद्दलची जनजागरूकता वाढवणं. बेसिकली ज्यांना ज्यांना डायबिटीज असतं त्यांना डोळ्यावरचा जो होणारा दुष्परिणाम आहे त्याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती नसतं, आणि त्याच्यामुळे
डोळ्याचा दुष्परिणाम वाढून त्यांची नजर पण ते गमावू शकतात. हे होऊ नये म्हणून वेळेवरच आपण डोळ्याचा ट्रीटमेंट करून आपली विजन आपण सेव्ह करू शकतो. याच्यासाठी हे जनजागरूकता वाढवण्यासाठी आपण ही रॅली करणार आहोत. त्याच्यात चीफ गेस्ट आहेत ऑनरेबल श्री आमदार रवींद्र चव्हाण सर, जे चीफ गेस्ट असणार आहेत आणि आम्हाला गाईड करणार आहेत. तसंच आज वर्ल्ड चिल्ड्रन्स डे आहे आणि म्हणून आपण या निमित्ताने एक प्रकल्प आहे ज्याला म्हणतात बालदृष्टी अभियान. म्हणजे डोंबिवलीमध्ये किंवा महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक स्कूलमध्ये एक अॅन्युअल स्क्रीनिंग झालं पाहिजे मुलांचं, त्यांच्या नजरेचं. म्हणजे त्यांना जर चष्म्याचा नंबर असेल तर ते वेळेवरच त्यांना आपण देऊन त्यांची दृष्टी इम्प्रूव्ह करू शकतो, वाचवू शकतो आणि त्यांच्या एज्युकेशनमध्ये कुठेही अडथळा निर्माण होणार नाही. तर मुलांना हे जे सिम्पटम्स असतात हे फार कमी असतात, सुरुवातीला त्यांना कळत नाही आणि पेरेंट्सना पण वेळ नसतो. स्कूल्समध्ये आपण जर कॅम्प्स केले किंवा पेरेंट्सनी मुलांना सिम्पटम नसताना सुद्धा अॅन्युअली एकदा चेकअप करून घेतलं तर वेळेवरच आपण त्यांच्यामध्ये होणारे नंबर, चष्मा किंवा काही ॲलर्जीज ते लवकर पिकअप करू शकतो. वेळेवर त्यांना चष्मा दिल्यामुळे त्यांची विजन क्लिअर होऊ शकते. कारण मुलांची जी विजन आहे 80% ऑफ व्हॉट एव्हर दे लर्न इज थ्रू व्हॉट दे सी, आणि म्हणून त्यांनी परफेक्टली बघणं खूप गरजेचं आहे. तर लहान मुलं आणि डायबेटिक्स ह्या दोघांनाही आपल्याला या वेळेला खूप इम्पॉर्टन्स देऊन त्यांची विजन आपण कशी इम्प्रूव्ह करू शकतो, सेव्ह करू शकतो, ह्याच्याबद्दल हे रॅली पण आपण करणार आहोत आणि बालदृष्टी अभियान हा प्रकल्प पण करणार आहोत. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.